नमस्कार राम राम मंडळी. आज मंगळवार आणि आपण निघालोय आपल्या टेम्पोची सर्व्हिसिंग करायला. कारण आता जवळपास 2-2.5-3 हजार किलोमीटर गाडी चालवायची एवढ्या एक आठवड्यात. गाडीची सर्व्हिसिंग करणं फार गरजेचं आहे. आपली गाडी इथं आहे आणि बरंचसं काम नसणार आहे मला तरी वाटतंय. आणि शोरूमवाले बोलायचंच काहीतरी नवीन बोल्ट बिल्ट ॲड करून म्हणतील का हे नाही झालं, ते नाही झालं, हे खराब झालं आहे, ते खराब झालं आहे. तर बघू आता शोरूमला जातो आहे मी लगेच. ती गाडी पुसून घेतो फास्टमध्ये, त्याच्यानंतर एकदा जाऊन बघावं लागेल नेमकी. हायरिंगचं वरून तर काय वाटत नाही आहे अशी, तेव्हा आवाज जास्त काम असणार आहे. कारण ऑइलिंग माझ्या तर डोक्यात फक्त एकच आहे की फक्त ऑइल चेंज आणि सर्व्हिसिंगच करून घेऊ. सांगता येईल की बाकीचं काही चेंज करू नका, नाही तर हे शोरूमवाले दिसले महागाडे असते. बळच काहीतरी नवीन बोल्ट बिल्ट टाकतात आणि बळचच चंदन लावायचं बघतात, काय का नाही. पप्पांना पुसून घेतात. लय दिवस झाले गाडी काढली नाही दिस बाहेर. गाडी आता आपली इतर ना जास्तच मळाली आहे. बघ आत्ताचा लुक, संध्याकाळी बघ कशी होऊन येते आता डायरेक्ट. काय माहीत आता शोरूमला जाऊन बघतो. कारण इथे एक ना ऑइल पण गळतं आहे. मागच्याच ऑइल शीट टाकलं होतं बरं का, तरी पण गळूच राहिलं आहे. लईच मळाली राव गाडी. शीट टाकायचं आहे, शीट टाकून घेऊ एक, आणि ते पुढचं एक लाल कलरचं काढून टाकून तिथं चांगलं टाकू. ब्लॅकचं थोडं भारी वाटत. बाकी गाडीचं काही काम नाही आहे. मागचं ब्रेक थोडं एक नॉर्मल अर्जंट करून घ्यावं लागेल. आणखीन ऑइल शीटचं एक नीट करायचं आहे. बाकी मला नाही वाटत काही फॉल्ट आहे आपल्या गाडीमध्ये. आहे पंक्चरचं काय विषय की कळा नाही मला. चला ते पण होऊन जाईल नीट. याला ऑइल शीटचंच यार 2 वेळेस टाकलं मी, तरी पण गळतायच ते. काय विषय झाला काही कळा नाहीच. थोडं टेस्ट ड्राईव्हला गेलेत गाडी घेऊन आपली. आता बघू राहिले ते नेमकी सर्व्हिसिंगला आली की नाही, आहे की नाही. चला तो होंडाच्या शोरूमला आलो आहे. पाषाणकर होंडा म्हणून काय माहीत आता कशी सर्व्हिसिंग करते. फर्स्ट टाईम आलो आहे पुण्यात, तर याच्या आधी काय सर्व्हिसिंग केली नाही मी. पण यावेळेस करून बघू आता कसं आहे कसं नाही. गाडी तर गेलेत आता टेस्टिंगला घेऊ. काय माहीत गाडी एकदम ओके चालू आहे सध्या. आणि बघू आता काय होतं आहे. लई सर्व्हिसिंग चार्जेस सांगतात का काय माहीत. फायनली गाडी सर्व्हिसिंगला टाकून आलो आहे. ही पावती आणि माहीत नाही आता किती खर्च आहे. लायनर जवळपास 1.5 वर्ष झालेत गाडी घेऊन, 1.5-2 वर्ष झालेत. तरी आणखी काय लायनर चेंज केली नव्हती, पूर्ण खराब झाली. आणि आता जवळपास त्यांना 1631 रुपये पैसे सांगितलेत मला. 500 रुपये सर्व्हिसिंगचे, 500 रुपये ऑइलचे, आणि त्याची रिंग बदलायची, ते ऑइल शीटची ती हे होतं आहे ना, लीक होतं आहे ऑइल तिथं. आणि 400-450 रुपये काहीतरी याचे लायनरचे. टोटल असे काहीतरी 1630 रुपयेपर्यंत जाते. पण असं वाटत नाही की एवढ्यातच भागतील, काहीतरी नवीन काढतीनच त्याच्यात आता, आहे की नाही. काहीतरी नवीन फॉल्ट काढतील आणि डोळ्यातच बदलायला बघतील. मला तर म्हणत होता तो की ते गाडीचा हँडलचा तो मन काय गेला आहे. मला कोणता मन काय, गप्पच म्हणलं बदलू नको. ते नाही बदलेलं एक, नाही त्याला परत 500 रुपये म्हणजे जवळपास 2-1000 रुपये जन्मन लावलं असेल. चला जाऊन आता 3 वाजता बोलवलं आहे. 3 वाजता जाऊ आपण. गाईज फायनली आपण आपली गाडी झाली आहे. 3 वाजलेत. गाडी न्यायला आलो आहे. 1577 बिल झालं आपलं, आहे की नाही. 1577च केलेत ना आपण. चला आता गाडी घेऊ, एकदा टेस्ट करू काय यांना काम केलं की नाही बरोबर ते बघू. गाईज गाडी तर झाली आहे सर्व्हिसिंग. आता चांगली दिसू राहिली, एकदम अशी नवी कोरी दिसू राहील. डायरेक्ट धुतली त्याने, आहे का नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या. ते मेन गोष्ट म्हणजे ऑइल लिकेज नाही झाला पाहिजे आता, आहे का नाही. तो तर म्हणला होणार नाही आहे, पण बघू आता ट्राय करू. हर्षाबाईस फडका असेल याच्यात पुष्प शीट. हर्षा तर गेला चक्कर मारायला. आता बघू कसं काय झालं आता गाडी नेमकं सर्व्हिसिंग. कारण या शोरूमची नंतर कळलं का
इथं थोडे रेट पण जास्त आहे, काय डिसेंट रेट एवढे घेऊन काय नाही आहे, पण रिव्ह्यू जास्त भंगार होते. बघू आता काय होतंय, थोडं आहे की नाही. आणि आजचा दिवस पण थोडा चांगलाच चालला, सकाळपासून काही गोष्टी चांगल्या झाल्या त्या. आज 10 मार्च आहे, कळेल तुम्हाला उद्या. येऊन द्या. फायनल काही सर्व्हिसिंग करून आला आता रूमवरती. आपला गण गोल होता, लांब झाला आहे. असं केलं ते लांबच झाला. मँगो लस्सी पिले पेलो, आता झोपतो. बाय. लाईक करा.